नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गोड पुरणावर हुरड्याची। मी गेल्या वर्षी पण व्हिडिओ टाकला होता, पण यावेळेस थोडेसे चेंजेस केलेले आहेत। तर चला तर पाहूया ही पुरणावळ कशी करायची ती। तर इथे ना हा हुरडा घेतलेला आहे। आपला हुरडा ना वाळवलेला, आपण हुरड्याच्या सीझनमध्ये हुरडा भाजलेला खाऊन जो शिल्लक राहतो का तो उन्हात वाळवितात आणि असं वर्षभर परत त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खेडेगावात खाल्ले जातात। तर हा पुरणावळ हा पदार्थ मराठवाड्यातील आहे। हा ना रंगपंचमीला केला जातो। माझ्या लहानपणी माझी आजी करायची, मी आजीकडून शिकलेली आहे। तर ही ना हुरडा, 1 वाटी हुरडा घेतलेला आहे। आता हा हुरडा ना आपण कोरटाचा असा भाजून घ्यायचा। आता तो भाजलेलाच असतो, पण आणखीन थोडा चांगला भाजून घ्यायचा। थोडासा त्याला कलर चेंज होईपर्यंत, थोडे डाग पडूस तर किंवा तडतड उडूस तर जरी भाजला तर काही हरकत नाही। तर रंगपंचमी दिवशी ना हे असे हुरड्याची गोड पुरणावळ आमच्या मराठवाड्यात पहिल्यापासून केली जाते। जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे हा। तर मग मला वाटत नाही ही रेसिपी कुणी पाहिली असेल कधी किंवा ऐकली असेल किंवा यूट्यूबवर सुद्धा असेल, कारण मी गेल्या वर्षी पहिल्यांदाच टाकली होती ना, आता ही दुसरी वेळ आहे। पण दुसरी कुणाच्या मी कधी पाहिलेल्या नाहीत आणखी यूट्यूबवर अशा। तर तुम्ही पण नक्की करून पहा। आता रंगपंचमी 4-5 दिवस राहिलेली आहे म्हणून लवकरच टाकत आहे। गेल्या वेळेस मी ना रंगपंचमी उद्या म्हणता आदल्या दिवशी टाकला होता, त्यात थोडंच चेंजेस केलेत आता यावेळेस। तर काय केलं ते आपण आता पुढे पाहणारच आहोत। तर आपला हुरडा भाजून घेतला, आता हा थंड करून घेऊ आणि थंड झाला की नाही मग मिक्सरवर आपण हा बारीक करून घेऊ। तर हा ना हुरडा चाळणी वाटं चाळून घ्यायचा, नाही चाळला तरी चालतो, कारण हा मोठाडच ठेवायचा, आपल्याला काय लय बारीक ह्याचं पीठ करायचं नाही। पण काही काही हुरडा आहे ना तसे अखंडच राहतात, मग तसे अखंड राहू नयेत म्हणून चाळून घ्यायचे। तर असं चाळले की नाही की जे वाटलंच तर डबल एकदा आणखीन मिक्सरवर तुम्ही त्याला बारीक फिरवू शकता आणि नंतर दुसऱ्या वेळी जी राहते ना ती कणी ती तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकता। पण ती जास्तच अखंड हुरडा राहू नये म्हणून चाळायचं। जर एखादा दुसरा राहिला तर तो टाकून द्या। नंतर माझ्यात 1-2 दिसले मला तसे, मग मी ते टाकून दिले। आणि आता हा हुरड्याची जी कणी निघाली ना ही पण ह्याच्यातच मिक्स करणार आहोत, कारण जेवढा मोकळा सुटसुटीत होईल ना हा पुरणावळ तेवढी ती छान लागते। तर ही 2 प्रकारे करता येतील। लगेच दुसऱ्या दिवशी खायची असेल तर मऊ, वयस्कर व्यक्तींना खाण्यासाठी एकदम मऊ पण करू शकता। आणि आता मला 4-5 दिवस आहे रंगपंचमी, मग मी काय डबल नंतर करत बसणार नाही। आता ही केलेलीच मी 4-5 दिवसांनी रंगपंचमी दिवशीच खाणार आहे। तर मग ती टिकण्यासाठी पण मी आता ह्यावेळेस वेगळी एक ट्रिक वापरलेली आहे। तर मग ती काय केले ते तुम्ही आता पाहू शकता पुढे। आता ह्या चाळलेल्या पिठात ना आपण मीठ टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करू आणि ह्याला ना थोडं पाणी टाकून आता मळून घेऊ। तर आपला 1 वाटी हुरडा होता, तर ज्या वाटीनं हुरडा घेतला होता ना त्याच वाटीनं पाणी आणि गुळाचं प्रमाण घ्यायचं। तर 1 वाटी हुरड्याला ना मला बरोबर 1/4 वाटी पाणी लागलं मळायला। तर मी आता थोडं असं गोळा मळून घेते थोडा। तर ही पुरणासारखी दिसते आणि पुरणासारखीच प्रोसेस, म्हणजे दिसायला खायला पण पुरणासारखीच असते म्हणून त्याला पुरणावळ म्हणतात असं माझा अंदाज। लहानपणी आजी करायची, रंगपंचमीला आम्ही आवर्जून खायचो ते। तर तुम्ही पहा आता ते तुम्ही किती पुरणासारखं दिसत आहे ते। आता आपण ह्याला वाफलून घेणार आहोत ह्याला। आता हे भाजून घेतले, आता ह्याला वाफलून घेणार आहोत। तर 1/4 वाटी बरोबर पाणी लागलं। आता याच्याने असे उंडे केले आणि करून घेणार आणि आपली चाळण नसते का त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपली कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी। आणि हे ना ह्याचे गोळे केलेले आपण कढईत असे उकडून घेणार आहोत। तर आता तुम्ही 1च वाटी हुरडा घेतला होता, पण आता हे उकडल्यानंतर खूप भरपूर होती ह्याची पुरणावळ, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला करायचं पहिल्यांदाच करत असलं तर प्रमाण कळावं म्हणून पण सांगते। तर आता छोटे ह्याचे गोळे करून घेते आणि पाण्याचं प्रमाण ना कमी जास्त लागू शकतं, कारण हुरडा कोणत्या ज्वारीचा आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं। आता ही गुळभिंडी होता माझा हुरडा। आता हुरड्याचे प्रकार आता शहरातल्या लोकांना माहीत नसतात, पण त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं। गेल्या वेळेस मी वेगळाच हुरडा घेतलेला होता, त्यावेळेस मला पाणी जास्त लागलं होतं बहुतेक। एक साधा हुरडा होता काय की बहुतेक 1.5 वाटी का काहीतरी मला पाणी लागलं होतं आणि त्यावेळेस जास्त म्हणजे मोठ्या वाटीने मी प्रमाण घेतलं होतं, त्याच्यामुळे 4 उंडे झाले गेल्या वेळेस। ह्यावेळेस मी छोटी वाटी वापरलेली आहे। तर प्रमाणाचं काय नाही, आपली वाटी जशी आहे त्या एकाच वाटीनं सगळं घ्यायचं। आता मी ह्या चाळणीला तूप लावून घेते आणि याच्यात ते उंडे उकडायला ठेवते। तर तुम्हाला जर लगेचच्या लगेच आता उद्या रंगपंचमी म्हणता आज केलं ना तर तुम्ही लगेच खाऊ शकता एकदम त्यात गुळ मिक्स करून। आता हे उकळलेल्या ह्याच्यात गेल्या वेळेस मी तसंच केलं होतं, पण यावेळेस आता रंगपंचमी लांब आहे म्हणलं चला टिकणारी अशी करावी, 4-5 दिवस आपली राहावी। ते 4-5 दिवस नाही, चांगली 15 दिवस राहते। आपण आता हे आज जसं करणार आहोत ना त्या प्रकारे जर पुरणावळ केली तर आता पाणी उकळले, मी थोडा गॅस कमी करते आणि त्याच्यावरती उंडे ठेवते आणि त्याच्यावर झाकण टाकून त्याला 10 मिनटं बारीक गॅसवर वाफलून घेते। बरोबर 10 मिनिटांनी आपले हे
पुरणावळ चांगली वाफळून निघते. आता झाकण टाकते ह्याच्यावर. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच वेगवेगळे नवीन आणि जुने आपण दोन्हीही प्रकारचे पदार्थ आपल्या चॅनलवर पाहता राहतो. मग आणखीन काही तुमच्या असतील कमेंटमध्ये, जर तुम्हाला काय वाटलं, काही माझं चुकत असेल किंवा मला काय सजेशन करा वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता. तर आता हे ना आपण थंड करायला ठेवूया. आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यानंतर आपण 5 मिनटं, जास्त वेळ नाही, 10 मिनटं उकडून घेतलं आपण ते. आता ना हे असं मॅश करून ह्याचा भुगा करून घेतल्याने किंवा आपण हातानेच अशा प्रकारे छान उकडलं आहे आपले पुरणावळ. तर माझं काही चुकत असेल तर ते पण सांगत जावा. किंवा तुम्हाला जर काही नवीन पदार्थ आणखीन पाहण्याची किंवा जुने पदार्थ पाहण्याची इच्छा असेल तर ते पण सांगा. आणि आपल्या चॅनलवर बरेचसे जुने पदार्थ मी गेल्या वर्षी टाकलेले आहेत. करडीची खीर म्हणा किंवा बरेचसे आणखीन पदार्थ आहेत. वाटण डाळीचं बेसन, वाटण डाळीची वडी, जुनी अशी पारंपरिक करड खिचडा टाकलेला आहे आपण आपल्या चॅनलवर. करडीची खीर पण टाकलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता तुम्ही ना जर तुमच्या इथं वयस्कर व्यक्ती असतील आणि तुम्हाला जर लगेचच्या लगेच आजच्या आज खायची असेल तर तुम्ही आता ह्या स्टेजला ह्या पुरणावळीमध्ये तूप आणि गूळ मिक्स करून हाताने अशीच खाऊ शकता. आणि जर तुम्हाला आता ही 4-5 दिवस टिकवायची म्हणल्यावर मी आता ना ह्याच्यात तूप टाकणार आहे कढईत. आणि ह्याच्यावर पूर्ण वर टाकून थोडीशी परतायची आणि लगेच गॅस बंद करून त्याच्यात गूळ टाकून पण तुम्ही तशी लगेचच्या लगेच खाऊ शकता. ती पण 1 किंवा 2 दिवस टिकते आणि मऊ राहते ती पुरणासारखी. पण मला ना आता ही 4-5 दिवस टिकवायची आहे. तशी जर केली तर ती टिकणार नाही 4-5 दिवस, लगेच दुसऱ्या दिवशी खराब होईल आता उन्हाळ्या दिवसामुळं. पण आता हे 4-5 दिवस टिकण्यासाठी ह्याला सेम पुरणासारखा मी याला चटका देणार आहे आता. मग तुम्ही पाहू शकता मी कसं देते ते. आता आपण तुपात ही पुरणावळ टाकली आणि आता ह्याला परतून घेते थोडं अगोदर तुपात नुसतं. आणि आता ना ह्याच्यात लगेच गूळ टाकून लगेच तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला जर लगेचच्या लगेच इन्स्टंट करायची असेल तर. पण आता ना मला ते 4-5 दिवस ठेवायचे म्हणून आता मी ह्याच्यात गूळ टाकून ह्याला सेम पुरणासारखं त्याला ते गूळ टाकलं की ते पातळ होतं. नंतर ते आटवून घ्यायचं, घट्ट असा गोळा त्याचा करून घ्यायचा. तर ह्या प्रोसेसला मला ना बरोबर 5 मिनटं लागली गूळ विरघळून गूळ आटवून यायला मीडियम गॅसवर. तर आता मी परतले चांगलं आपलं पीठ आणि आता गूळ टाकते. आणि गूळ टाकलं की उष्णतेने तो पगळतो. त्याच्यामुळे जर लगेच इन्स्टंट खायची असलं तर आता ह्या स्टेजला लगेच गॅस बंद करू शकता तुम्ही आणि लगेच खायला पण घेऊ शकता वयस्कर व्यक्तींना ते द्यायचं असेल तर. पण हे टिकणार नाही आता, कारण रंगपंचमी आणखीन 4-5 दिवस आहे आणि मला काही डबल नंतर करणं होणार नाही म्हणून मी हीच ठेवणार आहे नंतर खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आता अशी पातळ झाली 1-2 मिनटात. आणि आता ह्याला आटरून यायला आणखीन 3 मिनटं लागतात. ही जरा कडक होती अशी, म्हणजे कडक होती म्हणजे वयस्कर व्यक्तींना खाण्यासाठी. आपल्याला ती छान लागते, आपल्याला तशी पण खायला. पण टिकते ही 15 दिवससुद्धा राहील अशीच आपण ठेवली, फ्रीजच्या बाहेर ठेवली तरी. आणि ही आटरून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चिकट वाटेल. आता ही चिकट वाटते तुम्हाला, पण थंड झाली की एकदम मोकळी सुटसुटीत होती ही. 5 मिनटं थंड केले की लगेच मोकळी सुटसुटीत झाली नंतर माझी. तर मी आता ह्याच्यात विलायची पावडर टाकली आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस बंद केला आहे. एका डिशमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता आता ही तुम्हाला अशी चिकट वाटत असेल, पण आता ही 5 मिनटं मी फक्त थंड होऊन दिली आणि 5 मिनटांनी पण दाखवते तुम्हाला मोकळी सुटसुटीत झालेली एकदम. मग कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता रंगपंचमीला तुम्ही पण असा जुना आणि पारंपरिक पदार्थ नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. गरम आहे आता खूप, चटका डिश पण गरम आहे, त्यामुळे मी चमच्याच्या साह्यानेच हे करते. आणि फक्त 5 मिनटं थंड होऊन देते आता अशीच डिश. आणि 5 मिनटांनी नंतर एकदम हाताने हे करूच तर चमच्याने हे केलं तर एकदम मोकळी सुटसुटीत झाली 5 मिनटातच. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता ही 15 दिवससुद्धा राहते फ्रीजच्या बाहेर अशीच. तर मग कशी वाटली माझी पुरणावळ ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याचा वास ना जरा लहानपणी सुकडी भेटायची बघा शाळेत असताना, त्या सुकडीसारखा येते वास. आता भेटते का नाही माहीत नाही, पण लहानपणी जे
ना भेटत होती त्यांना नक्की आवडेल.